ज्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अनुदान खात्यावर जमा झालेले नाही अशा शेतकरी बांधवांनी अतिवृष्टी अनुदान प्राप्त करण्यासाठी तातडीने ई-केवायसी करून घ्या। अनुदानाची सद्यस्थिती तपासून आपल्याला येत असलेल्या समस्येच्या स्वरूपानुसार तातडीने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। पेमेंट रिजेक्टेड, आपल्या अर्जाच्या स्थितीमध्ये जर पेमेंट रिजेक्टेड दाखवत असेल तर आधार सीडिंग किंवा ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे पेमेंट नामंजूर होते। तर मग अशा वेळेत बँकेत जाऊन आधार सीडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करून ई-केवायसी त्वरित करून घ्या। त्यानंतर नेम मिस्टेक ॲज पर फार्मर आय डी, आधारवरील नाव आणि फार्मर आय डीवरील नाव जुळत नाही तर मग उपाययोजना म्हणून नावामध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्मर आय डीची छायांकित प्रत आपल्या तहसील अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे जमा करावी। त्यानंतर पेमेंट सक्सेसफुल पण पेमेंट जमा नाही याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपले आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री व बॅलन्स तपासा। त्यानंतर पुढचं ऑप्शन जर दाखवत असेल ई-केवायसी पेंडिंग तर ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे अनुदान रोखले आहे। ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा व फार्मर आय डी काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधावा। त्यानंतर CSC केंद्रात जाऊन ई-केवायसी त्वरित पूर्ण करावी। या पद्धतीने ज्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अनुदान आले नसेल त्यांनी ही कार्यवाही त्वरित करून घ्यावी। अशाच नवनवीन व ताज्या व्हिडिओसाठी GTH मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।